तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी राहुल जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की विषय म्हणजे आज कांदे लागण करायची आपल्याला. पण काल एवढा पाऊस झाला ना, सगळे वावर एकदम वल्ली. काल 2 दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला, त्याच्यात आपले फुलं खुडायचे बी झाले होते, पण थोडीशी राहून जायले. 2-3 साऱ्या हे झाले होते, ते तिकडचेच राहून जायले होते. आता ते बघू, वाळले खुडू पुन्हा उद्या परवा काहीतरी. आणि आज आहे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे कांदे लागण करायची. आणि त्याच्या आधी त्याच्या कडाला जे गवत आहे मग त्याच्यावर राऊंडअप मारून घ्यायचे. त्यासाठी सकाळी चाललो आज, म्हणजे एकदम धावपळच आता त्यासाठी. हे असं हे गवत याच्यावर मारून घ्यायचे कडानं. यावेळी हे फुलं किती फुलली आता, भरपूर आली त्याला. त्याचा आत्ता खोडं केला 2 दिवस झाले, तरी फुलं किती मोठी झाली पावसाने. एकदम जोरात पाऊस झाला तर ना, त्यासाठी सकाळी चालू होतं. औषध मारायचं होतं, पुन्हा रोपं उपटायचं. आज थोडी धावपळच होणार. धावपळ या इकडे बागाच्या वावरात लावायचे आपल्याला कांदे. एवढंच लावायचे. हे बघा, एवढं वावर तयार करून ठेवले. इकडं आपलं रोप एवढं इथूनच उपटायचं. आणि मग जे रोपाचं आणि पट्टी राहील एवढी, मग ही नंतर लावायचं. पुन्हा हे रोपं पण झालं सगळं एकत्र तयार करायचं आणि मग ते लावायचं. एवढं आत्ता एवढी बाजू नंतर लावायची. आता हे रोप उपटून एवढं थोडं उपटून मागितलं, मस्त उपटतं रोप. आणि ती तेवढं डोकं ते नंतर मारू. मग आता एवढंच लावायची एवढी पट्टी. आणि तिकडं आणि ते बांधायच्या काळाला सगळं चारी बाजूनं राऊंडअप मारायचं चालू आहे. या बघ इकडं, कारण की नंतर कांदे लावले मारता येणार नाही, मग आत्ताच मारून घ्यायचं आहे ते. इकडं फक्त 2च दिवस झाले फुलं तोडून, ते केवढे फुलं झाली. 2 दिवस मग सारखं पाऊस चालत, त्याच्यामुळे एकदम फुलं पटापट फुग अशी मोठे झाली पावसानं. आणि तिकडचा 2 प्लॉट आहे आपला. हा एक आहे आणि तो एक आहे. तो पण भरपूर मोठा झाला. त्याचं तिथं डोकं दिसतं बघा, ती तेवढं राहून जाईल तोडायचं. ते आता भरपूर मोठं होऊन जाईल पावसानं. हा 1 दिवस लेट तोडला होता आणि हा आधी 1 दिवस आधी तोडला होता. याची लय मोठी झाली. म्हणजे झाडं एवढे मोठे व्हायला ना. चला पहिले आज कांदी लागून करून घेतो, मग बघू. विहीर तर एकदम गच्च भरली, मला दाखवतो कशी भरली. मागच्या वर्षी पाऊसच नव्हता, यावर्षी फुल पाणी उतरलं. आता टेन्शनच नाही कांद्याचं. इकडं मका तर एकदम हिरवीगार झाली. आता हे बघा, एवढं थोडंसं उपटून ठेवलं. अजून बाया नाही आल्या, पण मग बाया यायच्या आधी थोडंसं उपटून ठेवलं म्हणजे नंतर धाव पडत नाही. हे बघा, इकडं पण उपटायला चालू केलं आहे. मग उपटते असं थोडं पातळच इकडचं, मग ते दाट नंतर उपटू म्हणलं बाया आल्यावर. आता पातळ उपटून घेऊ म्हणलं, तो टाईम येतो. वल्लं पण मस्त उपटते रोप. तिकडे दाट ते नंतर उपटू. या बघा इकडे सगळं, इकडं थोडं पातळ आहे ना. मला तर लय जीवावर येतं उपटायला, म्हणजे थोडं असं जमत नाही ते. 2 वाफे उपटून झाली. मग घरी आलो होतो ते कशासाठी, हे माल पाडण्यासाठी. ते 2 वाफे फुटेल. एक म्हणजे यंगाच्या काढाला जे दांड आहे ना, तो नीट झाला नाही. मग पाणी भरतं सगळं पाणी फुटून जाईल. मग आता येणे सवरून घेतो. अजून बाया काय आले नाहीत, तर 10-10:30 येतील. मग तवा उपटू बाकीचं. तवर ते रोप हे होतं ना,
नरम पडतं, ताजं रोप लावायला पटकन सोपं जातं. ते मालपट घेऊन जातो, ते दांड सोडून घेतो. अजून एक पाट करायचं राहिले, पावसामुळे पाटाचं फुलायच्या गर्दीत पाटच वाढायचं राहून गेलं, ते बी करून घेतो. सारखं पाऊस असल्यामुळे इकडं आपल्याला पाटच वाढता यायला नाही ना पाणी भरायला. मग आता असंच पावड्यानं तयार करून घेतो. काय एक दोनच करायचे, एक इथं एक तिकडं मध्ये करायचं आहे, तेवढे 2 करून घेतो. पाठ करून झालं आणि तेवढ्यात बाया पण आल्या होत्या, म्हणजे ती इकूनच बसले लावायला पटकन. आणि मी तर आता तो काळाचा वापा सवारायचं दांड इथं यंगलमुळे ट्रॅक्टर जवळ खेटून चाललं ना, मग ते थोडंसं असं लावून घ्यायचं, कारण की पाणी इकडं फुटल. असं एवढंच राहिले, असं एवढं करून घेतो. आणि मग किती घाम आला, गरम पूर्ण वल्ला झालो घामाने. आबूट एकदम काळं भोर, वारं पण नाही अजिबात, एकदम शांत वातावरण. गरमट तर असं राहिलं, पूर्ण वल्ला झालं. पावसाचं वातावरण आहे, इकून पावसाळा. पाऊस यायच्या आधी लागण झाली म्हणजे बस झाली. बघा एवढ्या वाफा लावून झाला, आणि ती एक कात लावून झाली. मस्त लागण झाली, मस्त दाट लावली बायांनी, चांगली लावली कांदे. हे बघा एक सारखे लावली अशी मस्त. वावर पण एकदम मस्त आहे, त्याच्यामुळे भारी लागण झाली. हा एक काढायचा एक वाफा लावून घेतला, आणि एवढी आत इथून असं एवढं सगळं मस्त लावून जाईल. एवढी आत झाली अशी गेली तिकडं, आणि एवढं बाकी मग आता हे पण एवढी आत नेली का मग एवढं आज होऊन जाईल एवढं लावायचं. पाऊस थोडा उघडेल, मग पाऊस चालू झाला पाहिजे. एवढं लावायचं झालं, लगेच पाऊस चालू झाला. पाऊस उघडला, थोडाच आला होता, जास्त नाही आला. मग आता बघा एवढं लावून झालं, संध्याकाळची 6 वाजली, ते एवढं लावून झालं ना. आता मी जातो घरी, टेप आणतो, कारण की मोजायचं आहे ना. तर बाबा टेप पण वही घेऊन आलो, कारण की ते त्यांच्याकडे काठीने मोजतात. मग आता हे मोजून आणि